मार्था आणि तिचे घड्याळ. मूळ जर्मन कथा थिओडोर स्टॉर्म. मराठी अनुवाद आणि वाचन हंसराज. माझ्या शाळेच्या शेवटच्या वर्षांमध्ये मी शहरातल्या एका मध्यमवर्गीय आर्थिक स्थिती असलेल्या छोट्याशा घरामध्ये राहत होतो. मात्र तिथे घरातील वडील, आई आणि बऱ्याचशा भावंडांपैकी एक अविवाहित वयस्कर होत चाललेली मुलगीच केवळ उरली होती. आई, वडील आणि 2 भाऊ वारले होते आणि सर्व बहिणी, ज्यातील सर्वात छोटीचे शहरातल्याच एका डॉक्टरशी लग्न झाले होते, आपापल्या पतींसोबत दूर दूरच्या गावी स्थायिक झाल्या होत्या. अशा तऱ्हेने मार्था आपल्या वडिलोपार्जित घरामध्ये एकटीच उरली होती, जिथे ती घरातील एका खोलीच्या भाड्यावर आणि तिला मिळणाऱ्या छोट्याशा पोटगीवर आपला उदरनिर्वाह काटकसरीने चालवत असे. मात्र आपल्याकडे आठवड्यात केवळ रविवारीच 2 वेळचे भोजन शिजते, ह्याचे तिला फारसे वैषम्य वाटत नसे. कारण रोजच्या जीवनाकडून तिच्या जवळपास काहीच अपेक्षा नव्हत्या. हा तिच्या वडिलांनी त्यांच्या तत्वांना आणि कुटुंबाच्या बेताच्या सांपत्तिक स्थितीला अनुसरून आपल्या सर्व मुलांवर केलेल्या शिस्तीच्या आणि काटकसरीच्या संस्कारांचा परिपाक होता. जरी मार्थाला तिच्या बालपणी फक्त जुजबी शिक्षण मिळाले असले, तरी तिने तिच्या नंतरच्या काळात अंतर्मुखी विचारांमध्ये व्यतीत केलेल्या वेळेमुळे, तिच्या प्रगल्भतेमुळे आणि तिच्या मजबूत नैतिक चारित्र्यामुळे मी तिला भेटलो तेव्हा पावेतो तिला समाजातील तिच्या बरोबरच्या इतर स्त्रियांच्या तुलनेने फार मोठी जाण प्राप्त झाली होती. हे खरे आहे की तिच्या तन्मयतेने केलेल्या भरपूर, प्रामुख्याने ऐतिहासिक आणि काव्यात्मक साहित्याच्या वाचनानंतर देखील तिचे बोलणे नेहमीच व्याकरणशुद्ध नसे, तरीही तिच्याकडे वाचलेल्या गोष्टी अचूक पारखण्याचे दुर्मिळ कौशल्य आणि निकृष्ट साहित्यापासून सकस वेगळे करण्याचा निरक्षीर विवेक होता. मोरिकेच्या त्या काळी प्रसिद्ध झालेल्या चित्रकार नोर्टनने तिच्यावर फार मोठा प्रभाव पाडला होता. ती कादंबरी तिने पुन्हा पुन्हा वाचून काढली होती. प्रथम संपूर्ण आणि त्यानंतर तिला आवडलेला एक एक भाग. त्यातील साहित्यकाराने घडवलेल्या व्यक्तिरेखा तिच्यासाठी स्वनियंत्रित जीवन जगणारे जीवच होते आणि त्यांचे वागणे साहित्यिक मर्यादांमध्ये बद्ध नव्हतेच जणू. परिणामी आकस्मिकपणे होणारे नियतीचे आघात तिला प्रिय असणाऱ्या पात्रांकडून कसे टाळता आले असते, ह्यावर ती तासनतास मनन करीत असे. मार्थाला तिच्या एकटेपणात कंटाळवाणेपणा नव्हे, पण तिच्या बाह्य जीवनाच्या निरर्थकतेची जाणीव मात्र जरूर अस्वस्थ करी. जिच्यासाठी ती काही करू शकेल, जिची ती काळजी घेऊ शकेल, अशा व्यक्तीची उणीव तिला निरंतर भासत असे. आणि इतर कोणा जीवलगाच्या अभावी ती ही तिची मायेची उर्मी तिच्या भाडेकरूंद्वारा तृप्त करे. मी सुद्धा तिच्या मायाळूपणाचा आणि तिच्या शुश्रूषेचा कैकदा अनुभव घेतला आहे. फुलांची तिला अतिशय आवड होती आणि त्यातही तिचा पांढऱ्या आणि त्यात पुन्हा साध्या फुलांबद्दलचा लगाव मला तिच्या निरपेक्ष आणि विरागी वृत्तीचे द्योतक असल्याचे भासे. जेव्हा तिच्या बहिणीची मुले तिच्यासाठी त्यांच्या बागेतून मार्चच्या पहिल्या बहराची हिमबिंदूची फुले आणत, तेव्हा तो तिच्यासाठी वर्षाचा पहिला उत्सव दिन असे. तदनंतर कपाटातून एक चिनी मातीचे छोटे पात्र खाली काढले जाई आणि त्यात तिच्या काळजीपूर्वक देखरेखीखाली ती फुले आठवडाभर त्या छोट्याशा खोलीमध्ये प्रफुल्लता पसरवत असत. मार्थाची तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर फार कमी लोकांशी गाठ पडत असे. विशेषतः सप्ताहाच्या शेवटच्या दिवसांचा दीर्घ कालावधी ती जवळपास नेहमीच एकटी व्यतीत करत असे. ह्याचा आणि तिला लाभलेल्या दुर्मिळ अशा कल्पक सृजनशीलतेचा परिणाम म्हणून की काय, तिच्या अवतीभोवतीच्या निर्जीव वस्तूंना एक प्रकारचा जिवंतपणा आणि जाणीव प्राप्त झाली होती. तिने स्वतःच्या भावनिक व्यक्तिमत्वाचा एक भाग तिच्या खोलीतल्या जुन्या सामानांना देऊ केला होता आणि त्या सामानांना त्यामुळे तिच्याबरोबर गप्पा गोष्टी करण्याची हातोटी अवगत झाली होती. बहुतेकदा ह्या गप्पा जरी निःशब्दपणे होत असल्या, तरी त्यामधील शब्दांचा अभाव भावुकतेने भरून काढला जाई आणि तेथे गैरसमजुतींना अर्थातच वाव नसे. तिच्या विणकामाचा चरखा, तपकिरी रंगात घडवलेली आराम खुर्ची इत्यादी काही विशेष वस्तू होत्या, ज्यांना स्वतःचे जिवंत अस्तित्व होते.
आणि ही गोष्ट सर्वात जास्त एका जुन्या धाटणीच्या भिंतीवरच्या घड्याळाला लागू होती, जे तिच्या दिवंगत वडिलांनी 50 वर्षांपूर्वी अगदी त्या सुमारास सुद्धा एक प्राचीन संग्राह्य चीज म्हणून जुन्या बाजारातून विकत घेतले होते. ह्या वस्तूचे स्वरूप मात्र काहीसे विचित्रच होते. पिवळ्या पडलेल्या घड्याळाच्या पृष्ठभागाच्या दोन्ही बाजूला लांब केशसंभारामधून डोकावणारे आपले चेहरे टेकवलेल्या, भडकपणे रंगवलेल्या पत्र्याच्या 2 जलपऱ्या, एकेकाळचा सोनेरी मुलामा अंगावर बाळगणाऱ्या खवलेदार मत्स्यांनी घडवलेला खालचा भाग आणि विंचवाच्या शेपटीच्या आकाराचे घड्याळाचे काटे. त्याचे यंत्र बहुधा प्रदीर्घ वापराने झिजलेले असावे, कारण त्याचे ठोके कठोर आणि असमान व्हायचे आणि त्यातील वजन बरेचदा एकाच वेळी अनेक इंच खाली सरकत. हे घड्याळ त्याच्या मालकिणीचा सर्वात बोलका साथीदार होते. इतकेच नव्हे तर ते तिच्या सगळ्या विचारांमध्ये सुद्धा हस्तक्षेप करी. जेव्हा मार्था तिच्या एकटेपणावरील गहन विचारांच्या तंद्रीत गुरफटून जाऊ पाहे, तेव्हा त्या घड्याळाचा लंबक आपले टिकटाक टिकटाक अधिकाधिक तीव्र, अधिकाधिक तीक्ष्ण करी. अशा वेळी ते तिला उसंतच घेऊ देत नसे. तिच्या विचारांच्या मध्ये मध्ये ठोके देऊ लागे. शेवटी तिला वरती पाहावेच लागे. आणि तेथे तर सूर्याची उबदार किरणे खिडकीच्या तावदानावर चमकत असत. खिडकीच्या कठड्यावर जुईच्या फुलांचा गंध पसरलेला असे. भारद्वाजांचे थवे आकाशात कूजन करीत भराऱ्या मारताना दिसत. तिला पुन्हा एक वार प्रसन्न व्हावेच लागे. केवढे प्रेमळ होते तिच्या सभोवतीचे विश्व. त्या घड्याळाचे मात्र खरोखरच स्वतःचे स्वतंत्रपणे चालणारे डोके होते. ते जुने झाले होते, त्यामुळे नवीन काळाशी स्वतःला ते फारसे जुळवून घेत नसे. म्हणूनच 12 वाजता सुद्धा ते 6च ठोके देई आणि दुसऱ्या एखाद्या वेळी भरपाई म्हणून ठोके देण्याचे थांबतच नसे आणि शेवटी मार्थालाच त्याचा दट्ट्या साखळीतून काढून घ्यावा लागे. धमाल म्हणजे कधीकधी त्याला ठोके देणे जमतच नसे. अशा वेळी त्याच्या यंत्राची चाकं गुरगुरत राहत, मात्र ठोक्याचा हातोडा वरती उचललाच जात नसे. बहुतेकदा हे असे मध्यरात्रीच्या सुमारास घडत असे. मार्था अशा प्रत्येक वेळी जागी होत असे आणि अगदी कुडकुडत्या थंडीत आणि मिट्ट काळोखात देखील उठून त्या घड्याळाची त्याच्या संकटातून सुटका करेपर्यंत तिला चैन पडत नसे. नंतर ती पुन्हा अंथरुणावर पोहडे आणि घड्याळाने तिला का उठवले यावर अनेक प्रकारचे विचार करी. स्वतःलाच विचारी की दिवसभरच्या कामात ती काही विसरली तर नाही, तिने सर्व काही व्यवस्थित पार पाडले आहे ना. ते नाताळचे दिवस होते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोठ्या हिमवर्षावामुळे माझा घरी जाण्याचा रस्ता बंद झाल्याने मी ती संध्याकाळ एका ओळखीच्या आणि बहुसंख्येने छोटी मुले असणाऱ्या कुटुंबात व्यतीत केली. तेथे ख्रिसमस ट्री उजळली होती. मुलांनी जल्लोष करीत प्रदीर्घ काळ बंद असलेल्या ख्रिसमसच्या खोलीचा ताबा घेतला. नंतर आम्ही सणासाठी अपरिहार्य असे पदार्थ आणि पेयांचा आस्वाद घेतला. परंपरागत उत्सवाच्या वेळची कोणतीच गोष्ट ह्या दिवशी आम्ही चुकू दिली नव्हती. दुसऱ्या दिवशी रिवाजाप्रमाणे मी मार्थाच्या खोलीत तिला सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो. ती टेबलावर हात रेलून बसली होती आणि तिची कामे बऱ्याच काळाआधी थबकली असल्याचे जाणवत होते. मग काल तुम्ही ख्रिसमसची पूर्वसंध्या कुठे व्यतीत केलीत? मी विचारले. तिने जमिनीकडे पाहत उत्तर दिले, घरी. घरी? तुमच्या बहिणींच्या मुलांसोबत नाही? ती उद्गारली. माझी आई 10 वर्षांपूर्वी कालच्या दिवशी इथे ह्या पलंगावर वारल्यानंतर मी ख्रिसमस पूर्वसंध्येला कधीही बाहेर पडले नाही. काल माझ्या बहिणीने मला खरा निरोप पाठवला होता आणि अंधारल्यानंतर मी तिथे जाण्याचा विचारही केला होता खरा, पण ते जुनं घड्याळ परत विचित्रपणा करू लागलं. ते जणू अगदी हुबेहूब म्हणत होतं, नको जाऊस, नको जाऊस. तिथे तुझे काय आहे? तुझा ख्रिसमसचा सण तिथे नव्हे. आणि मग ती घरीच, जिथे ती बालपणी खेळली, जिथे तिने मागून येऊन आईवडिलांचे डोळे झाकले होते, त्या छोट्याशा खोलीत राहिली. तिथे ते जुनं घड्याळ आजही टिकटिक करत होतं, अगदी त्या गतकाळी करे तशीच. पण आता त्याच्या इच्छेनुसार घडल्यानंतर आणि मार्थाने बाहेर काढलेले सणाचे कपडे पुन्हा कपाटात ठेवल्यानंतर त्याची टिकटिक हळूहळू सौम्य होत गेली आणि सरतेशेवटी अगदी ऐकू न येण्याएवढी मंदावली. मार्थाला आता तिच्या आयुष्यातील त्या जुन्या ख्रिसमस संध्येच्या स्मृतींमध्ये हरवून जाण्यास कुठलाही अडसर राहिला नाही. तिचे वडील पुन्हा एकदा त्या तपकिरी विणकामाच्या आरामखुर्चीमध्ये बसले आहेत. त्यांनी ती तलम मखमली टोपी
आणि रविवारचा काळा कोट परिधान केला आहे. त्यांच्या धीर गंभीर नजरेमध्ये मात्र आज एक विशेष मृदुता आहे, कारण ही क्रिसमसची पूर्वसंध्या आहे. फार फार वर्षांपूर्वीचा क्रिसमस. टेबलावर जरी कुठली क्रिसमस ट्री झगमगत नसली, ती तर केवळ श्रीमंतांनाच परवडे, तरी त्याऐवजी 2 उंच जाडजूड दिवे उभे आहेत, ज्यांनी ती छोटी खोली अशी उजळवून टाकली आहे की छोट्यांना बाहेरच्या अंधाऱ्या वरंड्यातून आत येताना आपले हात डोळ्यासमोर धरावे लागत आहेत. त्यानंतर ती त्या टेबलापाशी गेली आहेत. मात्र घरच्या रिवाजाप्रमाणे घाई गडबड आणि आनंदाचा मोठा दिखावा न करता, आणि तिथे ती त्यांना येशूबाळाने दिलेल्या भेटवस्तू न्याहाळत आहेत. ती अर्थातच कुठली महागडी खेळणी अथवा अगदी स्वस्तातल्या जिन्सा सुद्धा नवत, परंतु केवळ उपयोगाच्या आवश्यक वस्तू. एखादा कपडा, बुटांचा जोड, पाटी, काव्याचे एखादे पुस्तक आणि तत्सम इतर गोष्टी. तरी सुद्धा मुले त्यांना मिळालेल्या पाट्या आणि काव्याच्या पुस्तकांनी आनंदून गेली आहेत आणि ती एका पाठोपाठ एक वडिलांच्या पाया पडण्यास जात आहेत. बाबा ह्यावेळी समाधानाचे स्मित करीत आपल्या खुर्चीत बसून आहेत. आई तिच्या रुमालात घट्ट आच्छादलेल्या मृदू मायाळू चेहऱ्याने मुलांना त्यांच्या झबल्यांच्या नाड्या बांधून देत आहे, अथवा नव्या पाटीवरती गिरवण्यासाठी अंक आणि अक्षरे काढून देत आहे. पण तिला मुळी त्यांच्यासाठी द्यायला फार वेळ नाहीच. तिला स्वयंपाकघरात जाऊन तिथे सफरचंदाच्या वड्या बनवायच्या आहेत. तीच त्या छोट्यांसाठी क्रिसमस संध्येची मोठी मेजवानी आहे, आणि त्या वड्या व्यवस्थित परताव्या लागतात. दरम्यान बाबा ते काव्याचे नवे पुस्तक उघडत आहेत आणि सुस्पष्ट स्वरात गाण्यास सुरुवात करत आहेत. प्रसन्नतेने स्तवू ईश्वरा. मुले, ज्यांना सर्व चाली व्यवस्थित माहिती आहेत, त्यात आपले स्वर मिसळत आहेत. अवतरला आपला रक्षण करता, आणि अशा तऱ्हेने ती बाबांच्या आराम खुर्ची भोवती उभे राहून ती स्तवनं शेवटपर्यंत गात आहेत. केवळ मधल्या विश्रामाच्या काळात आतल्या स्वयंपाकघरातून आईची खुडबुड आणि वड्यांच्या तडतडण्याचा आवाज ऐकू येतोय. टिक टाक पुन्हा एकदा सुरू झाले. टिक टाक, अधिकाधिक तीव्र, अधिकाधिक तीक्ष्ण. मार्था दचकून भानावर आली. तिच्या भोवती अंधार दाटून आला होता. बाहेर बर्फावर मंद चंद्रप्रकाश पसरला होता. घड्याळाच्या दोलकाचे ठोके सोडले तर घरात नीरव शांतता होती. छोट्या खोलीत मुलांचा कसलाही गाण्याचा आवाज नव्हता की स्वयंपाकघरात कुठल्याही प्रकारची विस्तवाची तडतड नव्हती. ती अगदी एकटी मागे राहिली होती. बाकी सगळेच्या सगळे तिला सोडून गेले होते. पण ह्या पुरातन घड्याळाला पुन्हा काय हवे होते? अरे हो, त्याने 11 वाजल्याची सूचना दिली होती. आणि पुन्हा एक दुसरी क्रिसमस संध्या मार्थाच्या स्मृतिपटलावर उमटू लागली. आहा, मात्र एक अगदी आगळी, खूप वर्षांनंतरची. बाबा आणि दोन्ही भाऊ निवर्तले आहेत. बहिणी लग्न होऊन गेल्या आहेत. मार्थाच्या सोबत उरलेल्या आईने फार पूर्वीच वडिलांची ती तपकिरी विणकामाच्या आराम खुर्चीतली जागा घेतली आहे आणि मुलीवर जमा खर्चाच्या छोट्या मोठ्या चिंता सोपवल्या आहेत. कारण वडील गेल्यापासून ती वरचेवर आजारी पडू लागली आहे. तिची सौम्य छबी अधिकाधिक मलूल होऊ लागली आहे आणि मायाळू नजर अधिकाधिक मंद पाहू लागली आहे. आता तर संपूर्ण दिवस तिला अंथरुणात पडून राहावे लागत आहे. ह्या गोष्टीला एव्हाना 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. आता क्रिसमस संध्या आली आहे. मार्था तिच्या अंथरुणाशेजारी बसून निद्रिस्त आईचे श्वसन न्याहाळत आहे. खोलीत नीरव शांतता आहे. फक्त घड्याळ टिकटिक करत आहे. आणि आता त्याने 11 वाजल्याची सूचना दिली आहे. आई डोळे उघडते आणि प्यायला पाणी मागते. मार्था, ती म्हणते, उन्हाळा सुरू झाला आणि माझ्या अंगात पुन्हा थोडे त्राण आले की आपण तुझी बहीण हॅनाच्या भेटीला जाऊयात. आत्ताच मला स्वप्नात तिची मुलं दिसली. तुला इथे कसलेच सुख नाही ग. आई संपूर्णपणे विसरली होती की हॅनाची मुले मागेच हिवाळ्याच्या शेवटच्या दिवसात देवाघरी गेलीत. मार्था तिला ह्या गोष्टीची आठवण करून देत नाही. ती निशब्दपणे मान हलवते आणि आईचा खाली पडलेला हात उचलून हाती घेते. घड्याळ 11चे ठोके देते. आता सुद्धा त्याने 11चे ठोके दिले, पण मंदपणे, जणू अगदी दूर दूर अंतरावरून. आणि मार्थाला एक दीर्घ श्वास ऐकू येतो. तिला वाटते आईला पुन्हा झोपायचे असावे, म्हणून ती तशीच बसून राहते, निशब्दपणे, अविचल,
आईचा हात अजूनही आपल्या हातात घेऊन. शेवटी तिची डुलकी लागते. असा तासभर गेला असावा आणि घड्याळ 12चे ठोके देते. दिव्याची वात जळून गेली आहे. खिडकीतून स्वच्छ चंद्र चमकत आहे. उशीतून आईचा निस्तेज चेहरा डोकावतो आहे. मार्थाच्या हातातला हात गार पडला आहे. मात्र ती तो थंड हात न सोडता ती अख्खी रात्र मृत आईच्या शेजारी बसून काढते. आता ती पुन्हा त्याच खोलीत आपल्या स्मृतींसोबत बसली होती आणि ते पुराणे घड्याळ कधी मंद तर कधी मोठ्याने टिकटिक करत होते. त्याला सगळे ठाऊक होते. त्याने मार्थाला सगळ्या अनुभवांमध्ये साथ केली होती आणि ते तिला सगळ्या गोष्टींची आठवण करून देई. तिच्या वेदनांची, तिच्या छोट्या छोट्या आनंदी क्षणांची. अजूनही मार्थाच्या त्या एकलकोंड्या खोलीत तितकीच सजीवता असावी? मला ठाऊक नाही. मी तिच्याकडे राहायला होतो ह्या गोष्टीला आता फार वर्ष झाली आहेत आणि ते शहर माझ्या घरापासून फार दूर आहे. जीवनाबद्दल आसक्ती असणारी माणसं ज्या गोष्टी बोलू धजावत नाहीत त्या ती अगदी उघडपणे आणि कुठलेही आढेवेढे न घेता बोलून जाई. मी कधीच आजारी पडले नाही. निश्चितच खूप वर्ष जगणार आहे मी. तिचा हा कयास बरोबर असेल आणि ही पानं तिच्यापर्यंत पोचली तर तिला माझी आठवण जरूर येईल. ते पुराणे घड्याळ ह्यात तिची मदत करेल. त्याला तर सगळंच ठाऊक आहे, नाही का?